सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 काही जिल्ह्यांच्या या फक्त जॉईनिंग पेंडिंग आहेत. बाकी सगळं रिझल्ट वगैरे सगळे जे काही पोलीस भरती होती ते पूर्णपणे संपत आलेलीच आहे. सो त्याच पद्धतीनं अपकमिंग जी पोलीस भरती आहे 25-26चे जे येणाऱ्या काही दिवसांमध्येच पडणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जागा या असणार आहेत. मी परवाच्याच व्हिडिओमध्ये एक विश्लेषण केलेलं होतं की सीपी मुंबईला 4000च्या आसपास जागा आणि त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्हा 3000च्या आसपास जागा. सो अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात जागा एक बघायला गेलं तर कमीत कमी 15-16 हजार जागा या ह्या वेळेच्या पोलीस भरतीसाठी असणार आहेत. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की त्याचसोबत तुमचं वनरक्षक असेल किंवा दारूबंदी पोलीस असेल किंवा एसएससी जीडी असेल किंवा अग्निवीर असेल किंवा जे काही डिफेन्सच्या भरती असतील. सो अशा पद्धतीनं डिफेन्स प्लस इतर ज्या भरती असतील त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. 19ची पोलीस भरती असेल, 21ची असेल, 22-23ची असेल आणि आताची 24-25ची पोलीस भरती पूर्ण झालेली आहे. सो गेले 5-6 भरत्या तुमच्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन आपण केलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, त्यांनी उभ्या डोळ्यांनी हे चित्र बघितलेलं आहे. त्याच पद्धतीनं जे मुलं मुली घरात तयारी करतात किंवा इतर जे काही पालकांची विनंती होती की सर तुमची अकॅडमी कुठं आहे किंवा काय आहे किंवा कशा पद्धतीनं असणार आहे. सो अशा पद्धतीनं रहिवासी बॅचसाठी खूप मुलींची विनंती होती. सो आपण एक पहिलं पाऊल टाकलंय आणि त्याच्यामध्ये आपण महिलांसाठी एक रहिवासी बॅच चालू केले आणि एक 1.5-2 महिन्यामध्ये मुलांची रहिवासी बॅच आपण चालू करतोय. सो सुरुवातीला 1 जुलैपासून एक आनंदाची बातमी देतोय सर्वांसाठी की जे मुलं मुली किंवा ज्या मुलं आपल्याला ही विनंती करते पालक वगैरे सगळेजण त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की आपली रहिवासी बॅच ही 1 जुलैपासून चालू होते. सो ह्याच्यामध्ये आपण फक्त पूर्ण महाराष्ट्रातील 20 मुलींना आपण काय करतोय प्रवेश देतोय. सो ज्याला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी हा व्हिडिओ फक्त शेवटून बघायचा आहे, कारण की आपण आपल्या बॅचमध्ये काय देणार आहोत त्याची संपूर्ण माहिती आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल त्यासाठी प्रक्रिया कशा पद्धतीने असणार याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सो ज्याला वर्दी हवी आहे, ज्याला माझं वैयक्तिक मार्गदर्शन हवं आहे, अगदी फिजिकल पासून ते लेखीपासून ते जॉईनिंग पर्यंत आणि एवढा सगळा एक्सपिरियन्स असेल, मी असेल किंवा आपण मॅडम असतील ज्या मुंबई पोलीस येथे आहेत. सो त्यांचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी आपल्या बॅचमध्ये लागणार, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक असेल, दारूबंदी असेल किंवा एसएससी जीडी असेल किंवा जे काही भरती असतील ज्या वर्दी आहेत आणि वर्दीच्या रिलेटेड संबंधित आहेत अशा सगळ्या भरतीचं तुम्हाला मार्गदर्शन एकाच बॅचमध्ये मिळणार आहे, लक्षात ठेवायचं. सो ह्या बॅचमध्ये जे आहे आपल्या अकॅडमी मार्फत तुम्हाला कोणकोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत याची मार्गदर्शन करतोय. तर तुम्हाला एक गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे माझ्याकडून सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल असेल, मेडिकल असेल आणि जॉईनिंग असेल इथपर्यंत सगळं टेक्निकल नॉलेज आणि त्याच पद्धतीनं फिजिकलसाठी बेस्ट ऑफ बेस्ट म्हणजे 50 पैकी 40+ कसं जाता येईल यासाठी प्रयत्न असणार आहे. 41-43 मार्कापर्यंत 25 मार्कापर्यंत इझिली घेऊन जाईल, कारण की आपल्याकडे खूप सारा अवधी आहे पोलीस भरती पडायला, पण वनरक्षक तोंडावरती आहे. सो अशा पद्धतीनं वनरक्षकसाठी तर आपल्याला 12 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर करायचं असतंय. तो 100% प्रयत्न करून तुमच्यासाठी जे काही हे आहे टास्क आहे फिजिकलचा तो पूर्ण करून देणार, एवढं मात्र नक्की. सो त्याच पद्धतीनं फिजिकल असेल, त्याच पद्धतीने लेखी असेल, पूर्ण लेखीचं शेड्यूल असणार आहेत दिवसभरामध्ये, फिजिकलचं शेड्यूल असणार आहेत. त्याच पद्धतीनं 1 टाईमचा नाश्ता, 2 टाईमचं जेवण चांगलं, त्याच पद्धतीनं तुम्हाला राहण्याची सोय असेल किंवा स्टडी रूम असेल किंवा जे काही असेल त्या सगळं डायट प्लॅन मार्गदर्शन असेल किंवा डॉक्युमेंट मार्गदर्शन असेल, मेडिकल मार्गदर्शन असेल, हे सगळे ह्या बॅचमध्ये आपण करून देणार आहोत. सो एकदा ॲडमिशन झालं की बाहेर पडूपर्यंत ह्याच्याच फीमध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग असणार आहेत. सो जे विनंती करत होते त्यांना विनंती करतोय की आपले 20च ॲडमिशन आहे, म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर बघता संध्याकाळपर्यंत 20 ॲडमिशन फुल होतील असं मला वाटतंय. सो जे पहिला मेसेज करतील त्यांना पहिला ॲडमिशन भेटेल आणि 20 फुल झाल्यानंतर कुणी असलं तर त्याला घेतलं जाणार, लक्षात ठेवायचं. सो उद्या बघतो, परवा सांगतो असं करू नका, कारण की 1 जुलै जवळ आले आणि 1 जुलैपासून ही पुढं इतर अकॅडमीसारखं वर्षभर तुम्हाला ठेवून घेणार नाही. फक्त डिसेंबरपर्यंत ही बॅच असेल आणि डिसेंबरपर्यंत सगळा पोर्शन कव्हर करून तुम्हाला फिजिकलला इकडं पोलीस भरतीला असाल तर 40+ आणि लेखीला तुम्हाला 85-90 कसा घेता येईल, 90+ घेता येईल यासाठी प्रयत्न असणार आहे फक्त डिसेंबरपर्यंत. म्हणजे 7 महिन्यामध्ये तुम्हाला 6-7 महिन्यामध्ये पूर्णपणे सगळी बॅच संपून तुम्ही म्हणजे ती बॅच एंड करणार, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचे एक बॅच जे आहे महाराष्ट्र पोलीस भरती आणि इतर डिफेन्स क्षेत्रातील ते आपण चालू करतोय. सुरुवातीला आपण परत सांगतो की महिलांचीच फक्त बॅच चालू करतोय. सो महाराष्ट्रातील जिथून तुम्ही आहात तर तुम्हाला अकॅडमी लावायची असेल तर आपण 100% या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करू शकताय. सो त्या मेसेजमध्ये तुम्हाला सगळं फ्री स्ट्रक्चर असेल किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण पुरवल्या जाणार आहेत
या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार, लक्षात ठेवायचं. त्याचसोबत अतिशय म्हणजे येणाऱ्या ह्या भरतीसाठी कशा पद्धतीनं टेक्निकल नॉलेज देऊन किंवा ज्याचं काही JR असतील किंवा त्याच पद्धतीनं सेवा प्रश्न नियम असतील, तरतुदी असतील, या सगळ्या गोष्टी सांगून स्पर्धा समजावून देऊन प्रत्येक कास्टसाठी किती पद्धतीनं कट ऑफ लागतो आणि तुला आताचा स्कोर काय आणि पुढं काय करावं लागेल याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या बॅचमध्ये दिली जाईल. कारण की ज्याला स्पर्धा कळाली तो जिंकतो, लक्षात ठेवायचं. नाही तर सकाळी उठतोय पळतोय, संध्याकाळी उठतोय पळतोय असं करून चालणार नाही, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाची बॅच आहे. सो ज्याला ही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी वेळ न घालवता आत्ताच ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करायचा आहे. तुम्हाला आपण प्रवेश देणार आणि प्रवेशसोबत सगळ्या प्रोसेस जी असेल ती करायची आहे. 1 जुलैला सगळ्यांनी बॅग घेऊन गुणवून यायचं आहे आणि जाताना वर्दीवरती जायचं आहे, एवढा आपण मानस ठेवलेला आहे. सो ज्याला हवा असेल त्यांनी वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. तिथं सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील. सो खूप महत्त्वाचा विषय आहे. 50, 70, 100 ॲडमिशन न घेता आपल्याला 20च का केलेत, त्याला थोडंसं रिझन आहे. कारण की 20 मुलींचा निकाल कसा 100% लावतील यासाठी विचार करायचा आहे. नाही तर 100 घेऊन त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष नाही, काय नाही, आपलं झालं सकाळी उठलं संध्याकाळी झाली अशी न होता 20च्या 20 मुलांना किंवा मुलींना जे काय असतील त्यांना कशा पद्धतीने निकालामध्ये आणता येईल यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. सो लवकर वेळ न घालवता खूप साऱ्या मुलींचे आपल्याला कॉल मेसेज होते किंवा पालकांचे होते. तर पहिला महिलांची बॅच आपण सुरुवात करतोय, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम निकाल देईन आणि त्याच पद्धतीने वनरक्षकची पण परीक्षा ही काय भरती ती आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये पडून जाईल आणि पोलीस भरती जी आहे ती डिसेंबरच्या आसपास पडून जाईल, लक्षात ठेवायचं. सो ज्याला ही वर्दी हवी असेल त्यांनी वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो इतर काही शंका असतील, पालक असतील किंवा जे काही प्रश्न असतील त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त मेसेज करा. तुम्हाला सगळ्या डिटेल्स त्याच्यामध्ये भेटून जाणार, लक्षात ठेवायचं. सो जे कोणी येतील त्यांचं वेलकम असेल. लवकर या, लवकर आपण वर्दी जाऊ. 100% तुम्हाला 50% डे तुमच्यासाठीच मी काढून ठेवलेला आहे. सो ज्याला आपलं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल त्यांनी लवकर आपल्याला ॲडमिशन करून ही बॅच जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या नवीन पोलीस भरतीसाठी, वनरक्षक पोलीस भरतीसाठी आणि त्याच पद्धतीनं दारूबंदी पोलीस जे असतील त्या सगळ्या भरतींसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.